शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघताय SRT पद्धतीनं या ठिकाणी आपण ऊसाची लागण केलेली आहे. सुरुवातीला 22 मे 2025 रोजी या ठिकाणी आपण 4.5 बाय 1 फुटावर कपाशीची लागण केली होती आणि साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये कपाशीची पूर्ण वेचणी झाल्यानंतर कपाशीच्या पिकामध्ये पूर्वीचं जे काही तण होतं, काही हरळी होती, लवाळा होता, आपण बघतोय ते थोडं ती हरळ घ्या. तर ग्लायफोसेट मारून त्याचं पूर्ण आपण जागेवरच ते गवत जाळून टाकलेलं आहे. आणि पूर्वीची जी कपाशीची सरी होती ती थोडीशी उथळ झाली होती, ती फक्त आपण परत त्यामध्ये रेझर घालून ती फक्त थोडीशी उजळून घेतली, दुरुस्त केली. आणि कपाशीची कुटी केल्यानंतर आपण बघताय प्लॉटमध्ये खालचे बुडकं तसेच ठेवलेले आहेत. आणि त्या बुडकाच्या खाली जे काही 3, 3.5, 4 फुटापर्यंत कपाशीच्या मुळं, सोटमुळं असेल, उपमुळं असतील, जी काही गेलेली आहे ती तशीच राहिल्यामुळं आणि त्यामध्ये आपण ऊसाची लागण केली. साधारण 2 महिन्यानंतर खालची मुळं कुजायला सुरुवात होती आणि ती कुजल्यानंतर आपोआपच त्या ठिकाणी गांडुळांची निर्मिती होत असते. शेवटी जमिनीखाली गांडुळं भरपूर आहेत आणि हे नैसर्गिक आहे. हे शेतकऱ्याला त्याच्यासाठी कोणतं वेगळं कल्चर वापरायची गरज नाही. आणि वरचा जो पाला, काड्या, काय जे कपाशीचं होतं ते सगळं ह्याच जमिनीमध्ये आपण गाडलेलं आहे, मल्च केलेलं आहे. आणि त्यामुळं आपला सेंद्रिय कर्म वाढायला नक्कीच मदत होईल. कपाशी लावण्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये आम्ही ह्या ठिकाणी आमची माती तपासली होती. मातीचा pH सुद्धा 7.85, 7.90च्या आसपास होता आणि सेंद्रिय कर्म फक्त 0.35 होतं. म्हणजे एवढं अल्प सेंद्रिय कर्म होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये कपाशीची कटिंग करून त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करून ह्या रिजनरेटिव्ह सिस्टीमनी आपण या ठिकाणी ऊसाची लागण केलेली आहे. हा लागणीनंतरचा व्हिडिओ आहे. या ठिकाणी ऊसाची लागण झाल्यानंतर साधारण एक 10-12 दिवसांनी वापसा आल्यानंतर एका बाजूला विशाल हरभऱ्याची सुद्धा आपण टोकन यंत्राने या ठिकाणी पेरणी केलेली आहे. आणखीन एक 15 दिवसामध्ये हरभरा सुद्धा चांगला उतरून पडेल आणि त्याचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला बेवड घ्यायचं आहे. ही सिस्टीम शेतकऱ्यासाठी विशेषतः ऊस शेतकऱ्यासाठी SRT सिस्टीम ही अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आणि त्यासाठी खर्चही सुद्धा अतिशय कमी होणार आहे शेतकऱ्याचा. आणि एकदा लागण केल्यानंतर कमीत कमी लागण तुटल्यानंतर खोडवा आणि खोडव्यानंतर तिसरं पीक, म्हणजे एकदा लागण केल्यानंतर 3 पिकं शेतकऱ्याला आपल्याला घेता येतील. आणि हे करत असताना कुठली जमिनीची विशेष मेहनत आपण या ठिकाणी करणार नाही. जी काही गवतं या ठिकाणी उतरतील किंवा मोठे होतील ते आपण सगळे वेगवेगळ्या तणनाशकाने त्याचा जागेवर कुजवण्याची प्रक्रिया करणार आहोत. म्हणजे यापूर्वी आपण म्हणायचो तण खाई धन, पण आता प्रत्यक्ष अनुभवाने सिद्ध झालेलं आहे, तण आपलं धन खात नाही, तण देई धन, तण आपल्याला धन देणार आहे. कारण आपण बघतो निसर्गामध्ये एकदल, द्विदल वर्गातले वेगवेगळे तण आपल्या शेतामध्ये उतरत असतात. आपण त्याची निंदणी, खुरपणी किंवा काय बैलाच्या साहाय्यानं असेल, ट्रॅक्टरच्या साहाय्यानं असेल, वेगवेगळी अंतर्मशागत करून त्या तणांचं उच्चाटन आपण करत असतो. पण या ठिकाणी आम्ही त्या तणांचं उच्चाटन करणार नाही आहेत. त्या तणांचं चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन कसं करता येईल अशा पद्धतीचं नियोजन या शेतीमध्ये आपण करणार आहोत. आणि त्यातून चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत कसं आपल्याला मिळेल
आणि आपल्या शेतीचा सेंद्रिय कर्म कसा वाढेल अशा पद्धतीचा प्रयत्न या SRT पद्धतीमुळे या ठिकाणी केला जाणार आहे. यापुढच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक महिन्याच्या स्टेपला साधारण ऊस कसा उतरला आहे, ही पुढची बुडकं कशी खाली कुजत चालली, आणि आलेलं गवत आज काही इथं गवत दिसत नाही, पण एक महिनाभरामध्ये अजून 1-2 पाणी दिल्यानंतर काही प्रमाणात गवत उतरू शकतं. त्या गवताचं व्यवस्थापन कसं झालेलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना दाखवणार आहोत. आणि अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने ऊसाची शेती करायची त्यांनी निश्चित करावी, कारण यामध्ये मशागतीचा खर्च अजिबात नाही आहे. या ठिकाणी लागण करण्यापूर्वी आम्ही कारखान्याचं आमच्या लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर उद्योग समूहाचं जे काही बायो कंपोस्ट आहे रेसमडवर एनरिच केलेलं, ते एकरी 1 टन म्हणजे साधारण 40 किलोच्या 25 बॅगा आम्ही या ठिकाणी टाकलेल्या आहेत. आणि बेसल डोस म्हणून एक सुपर फॉस्फेट आणि 9-24-24ची एक गोणी या ठिकाणी दिलेली आहे आणि लागण केलेली आहे. लागण केल्यानंतर एक साधारण 8 ते 10 दिवसांनी वापसा आल्याबरोबर या ठिकाणी हरभऱ्याची टोकन यंत्राने पेरणी केलेली आहे. आणि या पुढच्या काळामध्ये तणाचं व्यवस्थापन मागाशी मी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत. आणि जेणेकरून जमिनीची अजिबात हलवा न करता जमिनीला मल्चिंग कसं करता येईल, आच्छादन कसं देता येईल जमिनीच्या वर आणि जमिनीच्या खाली सुद्धा, अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे. आणि आता तुम्ही म्हणताल बाबा आता सरीत ऊस लावला आहे त्याला भर कशी लावायची, तर ऊस उतरल्यानंतर पहिल्या 2 महिन्यामध्ये त्याला साधारण दोन्ही बाजूने आपलं जे काही भर लावायचं यंत्र असतं, मग बैलाच्या सहाय्याने असेल किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने असेल, छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्या ठिकाणी आम्ही ते काम करणार आहोत. आणि एक साधारण 4-4.5 महिन्यानंतर हे जे खोडक्या वगैरे ज्या आपल्याला आज दिसतात ते पूर्ण कुजून जाणार आहेत आणि मग एक मोठी भर आम्ही लावणार आहोत. आणि त्यावेळेला आपलं हरभऱ्याचं पीकसुद्धा निघून जाईल. हरभऱ्याचं पीक काढते वेळी ते आम्ही खालून फक्त कापून घेणार आहोत, त्याची मुळं खालीच ठेवणार आहोत, वरचा हरभरा कापून घेणार आणि त्याचं खळं करणार आहोत. आणि अशा पद्धतीनं हरभऱ्याचं सुद्धा बिवड या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि जे शेतकरी आता कारखान्याकडे ऊस देतात त्यांना त्यांचे खोडवे ठेवायचे आहेत, त्यांनाही मी या निमित्तानं विनंती करतो की तुम्ही 5 रटाची कुटी करा, किंवा फारच जर अडचण असेल तर तुम्ही 5 रट पेटवलं तरी ह्या सिस्टीममध्ये तक्रार नाही. पण ऊसाच्या बगल्या फोडणं, ऊसाची सरी फोडणं किंवा जुने मुळं तोडणं ही जी काही संकल्पना होती ती आमच्या दृष्टीनं आम्हाला चुकीची वाटते. तुम्ही त्या ऊसाला कुठल्याही प्रकारची आंतरमशागत करू नका. आहे त्या बुडक्या जमिनीत म्हणजे जे काही खोडक्या वर जो ऊस गेल्यानंतर खाली ज्या खोडक्या राहतात त्यामध्ये लिग्नाईटचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात असतं. आणि जिथं लिग्नाईटचं प्रमाण जास्त आहे परत त्या खोडक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे साखर पण चांगल्या पद्धतीनं असते. आणि लिग्नाईट आणि ग्लुकोज हे जेव्हा तुम्ही जमिनीखाली ठेवता आणि ती खोडकी जेव्हा कुजायला लागती प्रचंड गांडुळाची संख्या त्या ठिकाणी निर्माण होत असते. आणि ती गांडुळं तुमची खालची सगळी मशागत करतात. तुम्हाला वरून मशागत करून जमिनीची हलवा करायची काही कारण नाही. आणि गांडुळाच्या विष्ठेतनं जी काही गांडुळाची विष्ठा पडते ते आपल्याला माहिती आहे ते जीवाणूंचं खाद्य आहे. आणि जेवढे शेतकऱ्याचे तारक जीवाणू आहेत ते सगळे त्या ठिकाणी आपोआप निर्माण होतात. कारण आता आपण आज पाहतो प्रयोगशाळेमध्ये जे काही जीवाणू आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे ते सगळे त्यांनी मातीतनंच घेतलेले आहेत. मातीतनं त्याचं कल्चर काढून त्या स्टेन्स काढून त्या आपल्या प्रयोगशाळेत वाढवलेले आहेत आणि वेगवेगळ्या नावानं त्याची बाजारात विक्री चालू आहे. तर शेतकऱ्यांना हे सगळं तुमच्याजवळ आहे. तुम्हाला बाहेर जाऊन काही नवीन इथं घ्यायचं आणि टाकायचं त्याची अजिबात गरज नाही. फक्त सुरुवातीला पहिल्या वर्षी थोडंसं तुम्ही कारखान्याचं कंपोस्ट खत असेल, कोंबडी खत असेल किंवा तुमच्या घरी जर काही चांगलं कुजलेलं शेणखत असेल तर एकरी साधारण 1 ते 2 टन तुम्ही या ठिकाणी सरीमध्ये टाका. पुढचं रेग्युलर जी काही विद्यापीठाने शिफारस केलेली खतं आहेत
ती खतं या सरीमध्ये टाका. किंवा तुम्हाला जर बैलाच्या तिपटीच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने जर पेरून देता आली तर पेरून द्या. आणि अशा पद्धतीनं साधारण आता या पुढच्या काळामध्ये खोडवा किंवा सुरूची जी पिकं आहेत आणि विद्यापीठाची जी शिफारस आहे 150 ते 160 किलो नायट्रोजन, त्याच्यानंतर 70 किलो फॉस्फरस, 70 किलो पोटॅश आणि गरज पडली तर मायक्रोन्युट्रियंट साधारण एकत्रित मायक्रोन्युट्रियंट 5-5, 10-10 किलोचं 2-4 एक कॉम्प्लेक्स केलेलं बाजारात मिळतं. ते साधारण काहीतरी 2,1800-2,200 रुपयाला मिळतं. अशा पद्धतीने ठोकळ मानाने आपल्याला सांगतो 10-26-26च्या साधारण 6 गोण्या आणि युरियाच्या 5 ते 6 गोण्या आणि कॉम्प्लेक्स खताची मायक्रोन्युट्रियंटची साधारण 1 गोणी, याचा जर तुम्ही हिशोब केला तर साधारण 16,000 ते 17,000 रुपये आणि तणनाशकं आणि त्याचा मारण्याचा खर्च तो एक साधारण 2,500-3,000 रुपये असं माझ्या अंदाजाने साधारण एक 18-19 हजारामध्ये 1 एकराचं पूर्ण खताचं, तणनाशकाचं आणि प्रत्यक्ष ते शेतामध्ये टाकण्याचं सर्व नियोजन या पद्धतीने नक्कीच होतं. आणि ज्यांनी या पद्धतीने SRTवर शेती केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा अनुभव आहे. ते खोडव्याचं उत्पादन साधारण 60 ते 65 टन एकरी घेतात. तिरीचं उत्पादनसुद्धा त्यांना तेवढंच मिळतं. तुम्ही जर कन्नड भागामध्ये किंवा फुलंब्री भागामध्ये जर गेलात संभाजीनगरला किंवा आमच्या सांगलीकडं इस्लामपूर किंवा कोल्हापूरला काही शेतकरी आहेत. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा श्रीगोंदा तालुक्यात एक निलेश पानसरे म्हणून शेतकरी आहेत. ते सुद्धा 25 एकर ऊसाची शेती गेल्या 7 वर्षापासून SRT पद्धतीने करतात आणि त्यांचे अनुभव अतिशय चांगले आहेत. आपल्या नेवासा तालुक्यामध्ये आम्ही पहिल्याच वर्षी हा प्रयोग आपलं कृषी विज्ञान केंद्र दहेगावने यांच्या मार्गदर्शनाखाली त्या केंद्राचे प्रमुख सायंटिस्ट डॉक्टर कौशिक सर आणि ॲग्रोनॉमिस्ट डॉक्टर निबे सर आणि त्यांची सर्व सहकारी टीम यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही ती सुरू केलेली आहे. आणि निश्चितपणे एक 5-6 महिन्यामध्ये या पिकाची परिस्थिती आपल्यापुढं आम्ही सादर करू. तुमच्या लक्षात येईल की ह्या पद्धतीने गेलं तर निश्चितपणे पिकाची वाढ चांगली होते. आणि माझी खात्री आहे मी ह्या सुरू पिकाचं साधारण एकरी 60 ते 70 टन उत्पादन घेण्याचं माझा नियोजन आहे. त्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत. तरी शेतकऱ्यांनी या पद्धतीचा जास्तीत जास्त जर वापर केला तर तुमचा खर्चही कमी होईल आणि निश्चितपणे एकरी 10 ते 15 टन उत्पादनही वाढेल. आणि यासाठी तुम्हाला तंत्रज्ञानाचं काय जे मार्गदर्शन लागेल ते आपल्या दहेगावच्या कृषी विज्ञान केंद्रातून निश्चित मिळेल. तुम्ही त्या शास्त्रज्ञांना कधी फोन करा आणि कोणाला जर काही अडचण वाटत असेल तर माझ्याशी संपर्क साधा. माझा नंबर आहे काकासाहेब शिंदे 9657721407. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. बस ना. बस.